श्री स्वामी समर्थ मंडळी, 15 जुलै बुधवार आजचे राशी भविष्य. आज तुमचा दिवस कसा जाणार, तुमच्या नशिबात काय लिहिलेलं आहे, तुम्हाला काय अडचण येणार, काय चांगलं जाणार, कसा असेल तुमचा दिवस जाणून घ्या. तुमची रास पूर्ण व्हिडिओ पहा. बघा, पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांना आज घरातील वातावरण आनंदी राहील. सामाजिक कार्यात सहभाग होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणुकीपूर्वी जाणकारांचा सल्ला नक्की घ्यावा. पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस कसा जाईल तर बघा, तुमचे व्यक्तिमत्व सर्वांचे लक्ष वेधून घेईल. मनात जपलेली एखादी इच्छा पूर्ण होईल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळे दिवस उत्साहात जाईल आणि नवीन मित्र परिवार लाभेल. पुढची रास आहे मिथुन रास. लहान सहान गोष्टींमधून आनंद मिळेल. नकारात्मक विचारांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. काही बाबी गोपनीय ठेवणे पसंत कराल. सुरू असलेल्या कामात अपेक्षित यश मिळेल. त्यानंतर पुढची रास आहे कर्क रास. कर्क राशी या लोकांना आज व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ मिळेल. कामाच्या धावपळीत थकवा जाणवू शकतो. अडचणींना न घाबरता पुढे वाटचाल करत राहा. मित्रांच्या ओळखीमुळे फायदेशीर संधी मिळतील. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशी या लोकांना आजचा दिवस कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. तुमच्या नियोजन कौशल्याचे सर्वांकडून कौतुक होईल. आवडीच्या वस्तूंवर खर्च कराल. व्यवसायात समाधानकारक प्रगती होईल. त्यानंतरची पुढची रास आहे कन्या रास. कन्या राशीवाल्यांनो, आज सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कलागुणांना योग्य संधी मिळेल. धार्मिक कार्यांबद्दल आकर्षण वाढेल. समाजसेवेचे महत्त्व इतरांना पटवून द्याल. आता रास आहे तुळ रास. ज्या लोकांची तुळ रास आहे त्यांच्यासाठी 15 जुलैचा दिवस कसा जाईल तर बघा, काम अधिक सोप्या पद्धतीने पूर्ण करण्याकडे कल राहील. वारसा हक्काशी संबंधित कामांना गती मिळेल. सासरच्या मंडळींची चांगली साथ लाभेल. व्यापारात समाधानकारक स्थिती राहील. त्यानंतरची पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांना आज इतरांच्या भावना आणि मतांचा आदर करावा लागेल. जोडीदाराची जबाबदारीने वागण्याची वृत्ती जाणवेल. मुलांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करा. राग टाळा. त्यानंतरची रास आहे धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी 15 जुलैचा दिवस कसा असेल तर बघा, प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल अशी अपेक्षा ठेवू नका. काही बाबतीत तडजोड करावी लागू शकते. आळस बाजूला ठेवून कामाला सुरुवात करा. सहकारी विश्वासू ठरतील. त्यानंतरची पुढची रास आहे मकर रास. ज्यांची मकर रास आहे त्यांना आज प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालण्याची इच्छा वाढेल. नवीन ओळखी भविष्यात चांगले मित्र मैत्रीत बदलतील. कामानिमित्त प्रवासाची शक्यता आहे. त्यानंतरची रास आहे बघा कुंभ रास. कुंभ राशी या लोकांना आज घरगुती जीवनात समाधान लाभेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळेल. घरातील आनंदी वातावरण टिकवून ठेवाल. जोडीदाराकडून कौतुकाची थाप मिळेल. आणि शेवटची रास आहे 12 राशींपैकी मीन रास. साहित्य आणि वाचनाची आवड अधिक जोपासाल. कलात्मक विचारांना नवी दिशा मिळेल. प्रवासाचे बेत आकार डोकेदुखीचा किरकोळ त्रास जाणवू शकतो. तर तुमची रास कोणती कमेंट करून सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.